एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त बीबीएस न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। भारतीय जनता पार्टीच्या वतीने मेंढपाळांच्या पालावर होळी उत्सव साजरा। नाशिक। भारतीय जनता पार्टी नाशिक महानगरच्या वतीने होळी अर्थात वसंत उत्सव मुंगसारे येथील मेंढपाळ पशुपालकांच्या पालावर साजरा करण्यात आला। वसंत ऋतूच्या स्वागताला वसंत स्मृतीचे अनेक पदाधिकारी या उत्सवात सहभागी झाले होते। नाशिक पासून जवळ असलेल्या मुंगसारा येथे आळंदी नदीच्या काठी शहरातील पक्षाचे पदाधिकारी मेंढपाळ पशुपालकांच्या पालावर जाऊन होळी उत्सव साजरा केला। होळी उत्सव म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजयाचं प्रतीक होय। फाल्गुनी महिन्याच्या शेवट आणि वसंत ऋतूचे आगमन या निमित्ताने उपेक्षित वंचित घटकांच्या पाला तांड्यावर जाऊन होळी उत्सव साजरा करण्याचा वेगळाच आनंद मिळाला। पक्षाच्या वतीने मांडे, पुरणपोळी आणि दुधाचे गोड जेवण मेंढपाळांना देण्यात आले। एकंदरीत अतिशय नयनरम्य दृश्य होते। शेळ्या, मेंढ्या, कोकरांचा ओरडायचा आवाजमुळे होळी देवतेचा सन्मान करण्यात असल्याचा भास नैसर्गिकरित्या जाणवत होता। यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मणराव सावजी, शहराध्यक्ष प्रशांतजी जाधव, सरचिटणीस नाना शिलेदार, महेशजी हिरे, गणेश काबळे, मध्य मंडला अध्यक्ष वसंत उशीर, युवा मोर्चा अध्यक्ष सागर शेलार, सचिन मोरे, जय हिंद शिंदे, प्रवीण पाटील, कौस्तुभ वाखारकर, ऋषिकेश फुले, परमाशनंद पाटील, विकास एखंडे, प्रवीण पाटील, विनोद येवले, मिहिर, हजारे ऋषिकेश, शेरसाट महेश, कुलकर्णी प्रतीक, कमोद, कुलदीप, श्रीनिवास माचा आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भटके विमुक्त आघाडीचे महानगर संयोजक सिद्धेश्वर बापू शिंदे यांनी केले, तर आभार बारसू सुळ यांनी मानले। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्ट मध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? शासन स्तरावर उद्योगांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देणार जिल्हाधिकारी जलज शर्मा। नाशिक जिल्ह्यातील उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली असून शासनाच्या विविध विभागांशी समन्वय साधून प्रश्न निकाली काढले जातील, असं जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी स्पष्ट केले। आज निमाऊस येथे झालेल्या जिल्हा उद्योग मित्र समितीच्या बैठकीत ते बोलत होते। बैठकीला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अर्जुन गुंडे, निमाचे अध्यक्ष आशिष नहार, आयमाचे अध्यक्ष ललित बुब, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप पाटील, महावितरणचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील, कामगार उपायुक्त विकास माळी यांच्यासह विविध औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते। जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले की महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महापालिका, महावितरण आणि पोलीस प्रशासन यांच्यासह विविध विभागांकडे
प्रलंबित असलेल्या उद्योगांच्या समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र उपसमित्या स्थापन केल्या जातील। त्यामुळे वेळेची बचत होईल आणि उद्योगांसाठी सोयीस्कर निर्णय घेता येईल। याशिवाय आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील उद्योजकांसाठी मोठ्या संधी उपलब्ध होणार असून त्याचा फायदा नाशिकच्या विकासाला होईल असे त्यांनी नमूद केले। तसेच ज्या उद्योजकांनी सामंजस्य करार केले आहेत त्यांच्याशीही संवाद साधून समस्या सोडवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील राहील असे त्यांनी सांगितले। उद्योग प्रतिनिधींच्या समस्या आणि चर्चा बैठकीत नीमा, आयमा, महाउद्योग मित्र, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, लघु उद्योग भारती, उद्योग संचालनालय, स्टाईल यांसह इतर औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते। त्यांनी विविध प्रश्न मांडले, त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. नाशिकमध्ये गायींची कत्तल करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 6 जणांना अटक। गायींची कत्तल करून त्यांचे मांस विक्री करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा युनिट 1 च्या पोलिसांनी जेरबंद केले आहे। या कारवाईत पोलिसांनी सुमारे 500 किलो गोमांस आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली होंडा सिटी कार जप्त केली असून एकूण 3,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। गुप्त माहितीच्या आधारे खोडेनगर नाशिक येथे होंडा सिटी MS02 BY 7848 कारमधून गोमांस विक्रीसाठी आणण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर युनिट 1 च्या पोलिसांनी सापळा रचून संशयितांना रंगेहात पकडले। अटक करण्यात आलेले आरोपी शाहरुख निसार पिंजारी, वय 24 वर्ष, श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर, समीर रखेल शेख, वय 24 वर्ष, राहणार जिल्हा अहिल्यानगर, आर्यन जब्बार शेख, वय 19 वर्ष, राहणार जुने नाशिक, आसिफ हुसेन कुरेशी, वय 36 वर्ष, राहणार भद्रकाली नाशिक, विषय कुमार साहेब कुरेशी, वय 26 वर्ष, भागवनपुरा भद्रकाली नाशिक, अरमान इस्माईल शेख, वय 36 वर्ष, वावरे कॉम्प्लेक्स चौ, मंडई, भद्रकाली नाशिक। या सर्व आरोपींविरुद्ध प्राणी संरक्षण अधिनियम 1995 चे कलम 5.5 व 9.9, प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायदा 1960 चे कलम 11, IPC कलम 325(3)(5) तसेच मोटरसायकल वाहन कायदा कलम 66(1), 192 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव आणि संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही धडक कारवाई केली। कारवाईत पोलीस निरीक्षक चैतन श्रीवंत, पोलीस हवालदार महेश साळुंके, विलास सारोळकर, नितीन जगताप, अप्पा पानवळ, राम वरळे, राहुल पालखेडे, जगेश्वर बोरसे आणि समाधान पवार यांनी सहभाग घेतला। BBS न्यूज साठी बातमीदार सतीश रुपवते। Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. भाजप पदाधिकाऱ्यांकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पिस्तुलाचा धाक दाखवत केला अत्याचार। नाशिकमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। नाशिकमधील भाजप पदाधिकाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे। भद्रकाली पोलीस ठाण्यात मध्यरात्री रोहित कुंडलवाल या भाजपच्या पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली। त्याच्यावर अवैध सावकारी, ठार मारण्याची धमकी देणे आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार फर्यादीला रोहित कुंडलवाने पैशाच्या व्यवहारातून त्रास देत होता। पैसे देत नसल्याने त्याने फर्यादीच्या 15 वर्षीय मुलीला पिस्तुलाचा धाक दाखवला आणि तिच्यावर विनयभंग केला। पैशांसाठी धमकी देणे आणि लोकांकडून
बळजबरीने पैसे उकळणे हा रोहित कुंडलवाल आणि त्याच्या वडिलांचा उद्योग आहे। नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात पोलिसांनी आरोपी रोहित कुंडलवालला मध्यरात्री बेड्या ठोकल्या, पण त्याचे वडील कैलास कुंडलवाल अद्यापही फरार आहेत। दरम्यान पोलिसांनी रोहित कुंडलवाल कडून 3 मोबाईल, आलिशान कार, पिस्तूल आणि काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत। फर्यादीच्या तक्रारीनंतर हा प्रकार समोर आला। या घटनेमुळे नाशिकमध्ये राजकीय वातावरण तापले आहे। रोहित कुंडलवालच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे। त्याच्या फरार वडिलांनी अटक व्हावी असे अनेक लोक म्हणत आहेत। दरम्यान भाजप पदाधिकाऱ्याच्या या कृत्यामुळे स्थानिक पातळीवर पक्षाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे। नेमकं प्रकरण असं आहे की याच्यामधील फिर्यादी चाहत नरेश उत्तम चंदानी यांनी फिर्याद दिलेला आहे। त्यांनी याच्यातील आरोपी कैलास बाबूलाल कुंदलाल आणि त्यांचे चिरंजीव रोहित कैलास कुंदलवाल यांच्याकडनं निरपट 38 लाख रुपये व्याजाने घेतले होते, पण आणि 38 लाखाचे त्यांनी आतापर्यंत त्यांना व्याजासह पूर्ण परतफेड पण केली होती। असं असतानाही यातील आरोपितांनी फिर्यादी आणि त्यांचे पती यांच्याकडे व्याजासह एकूण 50 लाख रुपये अधिक रकमेची मागणी केली। ज्यावेळेस फिर्यादीने त्यांना सांगितलं होतं की आम्ही तुमची पूर्ण रक्कम व्याजासह दिलेली आहे, तरी पण जबरदस्तीने ती रक्कम मागण्यासाठी किंवा घेण्यासाठी यातील आरोपितांनी फिर्यादी चाहत नरेश उत्तम चंदानी यांना सुरुवातीला गंगापूर रोड, त्याच्यानंतर भक्तिधाम या ठिकाणी बोलवून घेतलं। गंगापूर रोडला त्या ठिकाणी त्यांना शिवीगाळ, अश्लील शिवीगाळ केली आणि भक्तिधाम या ठिकाणी त्यांना त्यांच्या पतीला दमदाटी आणि शिवीगाळ केली। दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस आपल्याकडे हंडीला लेन या ठिकाणी फिर्यादींना बोलवलं होतं, त्यावेळेस यातील आरोपितांनी रक्कम जर नाही दिली तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली। त्यावेळेस त्यांनी त्याच्याकडचं काळ्या रंगाचं पिस्टल त्यांना धमकी देण्यासाठी वापरलं होतं। त्यासोबतच फिर्यादी यांची जी 15 वर्षाची मुलगी होती, 15 वर्षाच्या मुलीवरनं त्याने हात टाकला आणि पैसे जर नाही दिले तर काय होईल याचं तुम्ही समजून जा, असे त्यांनी फिर्यादीला धमकी दिली होती। तपासादरम्यान आम्हाला या ठिकाणी असं निष्पन्न झालेलं आहे का आरोपितांनी बऱ्याच व्यक्तींना रक्कमी व्याजाने दिलेला आहे, त्याचा सावकारचा धंदा आहे। आणि ज्या प्रकारे यातील आरोपीने फिर्यादी आणि त्यांच्या पतीला पैसे देऊन त्यांच्याकडनं अधिक रकमेची मागणी करून त्यांना दमदाटी, शिवीगाळ, पिस्टल राखून धमकी दिलेली आहे, सेम प्रकार त्यांनी इतर व्यक्तींशी किंवा इतर तक्रारदार पीडितांशी सुद्धा केला असण्याची दाट शक्यता आहे। तपासादरम्यान ते निष्पन्न होईलच। या प्रकारे ज्या प्रकारे कोणी तक्रार पोलीस स्टेशनला आले तक्रार देण्यासाठी, तर आम्ही त्यांच्या तक्रारीची नक्कीच दखल घेणार आहोत। सध्या तपास चालू आहे। तपासादरम्यान यातील रोहित कुंदलवाल या आरोपीला आम्ही अटक केलेला आहे आणि जे मेन आरोपी आहेत कैलास कुंदलवाल त्यांचा अद्यापर्यंत शोध चालू आहे। जे कलम लावलेले आहेत, भारतीय न्याय संहिता कलम 75 लावलेला आहे, 79, 140(2), 308(2), 308(3), 127(2), 351(2), 351(3). त्याचबरोबर त्यांच्या छोट्या मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आम्ही पॉक्सोची कलम 8 आणि 12 त्याच्यामध्ये लावलेले आहेत आणि सावकारी अधिनियम 2014 याचं 39 आणि 45 या कलमाप्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। पार्श्वभूमी सावकारींनी पैसा देणं आणि लोकांकडनं व्याजासह दुपटीने रक्कम वसूल करणं एवढं सध्या प्रथमदर्शनी दिसून आलेलं आहे। ते अद्यापर्यंत निष्पन्न नाहीये। आम्ही त्याच्याकडे फक्त आरोपी म्हणून सध्या बघतो। नाशिकमध्ये गुन्हेगारी वाढत आहे। कोयता गँगने नाशकात धुमाकूळ घातलाय। सिडको कॉलेज रोड परिसरात या महिन्यात 2 खून झालेत। गुन्हेगारी वाढत आहे असे पोलिसांच्या लक्षात आले आहे। कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहील म्हणून सदैव प्रयत्न करणारे पोलीस कोयता गँगच्या मागे लागले आहेत।
पंचवटी पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पडोळकर यांनी गुप्त बातमीदारामार्फत कोयता त्यांच्या एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे। पडळकर यांनी संबंधित गुन्हेगारासंदर्भात गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळवली होती। तो दिंडोरी रोड येथील पडित बिल्डिंग क्रमांक 2/3 जवळ दिंडोरी रोड पंचवटी येथे 5 वाजता येणार असल्याची माहिती होती। सदर ठिकाणी पडळकर त्यांच्या टीम गेला असता संशयित आरोपीला पोलिसांनी सकाळी ताब्यात घेतले। त्याची अंगझडती कोयता 10,000 चोपर प्राणघातक हत्यार मिळून आले आहेत। पंचवटी पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे। नाशिक पोलिसांनी निमित्त सर्वच पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हा प्रतिबंधक गस्त फिरते पथक नेमले आहे। हे पथक शहराच्या कानाकोपऱ्यात फिरत असून गुन्हेगार शोधत आहेत। कोयता त्यांच्या या कारवाईत गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास पडळकर, संपत जाधव, पोलीस हवालदार महेश नांदुर्डीकर, लोणारे पाचलोरे होईल आदींनी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस उपायुक्त पद पद्मजा बंडे, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास उघडकीस आणला आहे। BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे। तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे। पदाचे नाव रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट। त्वरित खालील नंबरवर संपर्क करा। श्री भरत गोसावी, संचालक 98 227 85 037, श्री सतीश रुपवते, संचालक 83 297 62 302, श्री बंटी आढाव, संचालक 89 561 99 139। भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी साजरी केली धुलीवंदन। जालनाचे भाजप नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उत्साहात धुलीवंदन साजरी केली। सहकाऱ्यांना रंग लावून दानवे यांनी धुलीवंदन सण साजरा केलाय। जालना जिल्हाभरात धुळवडीचा मोठा उत्साह पाहायला मिळत असून भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी आपल्या भोकरदन येथील निवासस्थानी संगीताचा मनमुराद आनंद घेऊन सहकाऱ्यांना कोरडे रंग लावून धुळवड साजरी केली आहे। रावसाहेब अरे दिल्लीला अशी दुनिया केली रावसाहेब पाटलानं आम्हाला फरक पडत कधी दिल्ली दादामुळे कोणी बी दिल्ली लोट राहिला नंबर आला अशी किमिया केली रे रावसाहेब पाटलानं अरे दिल्लीला वाढवलं न जालना दिल्लीला वाढवलं जालना दिल्लीला वाढवलं जालना अशी किमिया केली रावसाहेब पाटलानं अशी किमिया केली रावसाहेब पाटलानं अरे दिल्लीला वाढवलं।
अंबरनाथ मध्ये युवासेना युवा रंग महोत्सव, डीजेच्या तालावर तरुणाईचा मोठा जल्लोष. अरविंद वाळेकर, राजू वाळेकर, निखिल वाळेकर यांची प्रमुख उपस्थिती. अंबरनाथ मध्ये आज युवासेना युवा रंग महोत्सव पार पडला. या महोत्सवात डीजेच्या तालावर तरुणाईने ठेका धरत धुळवड साजरी केली. माजी नगर अध्यक्ष अरविंद वाळेकर, मनीषा वाळेकर, माजी उपनगर अध्यक्ष राजू वाळेकर, युवासेना कल्याण भिवंडी लोकसभा निरीक्षक आणि माजी नगरसेवक निखिल वाळेकर यांनी यावेळी तरुणाई सोबत ठेका धरला. अंबरनाथ पूर्वेच्या साई सेक्शन मधील अटल उद्यानात हा युवा रंगमहोत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी डीजे बिन्नी आणि डीजे सिम यांनी एकापेक्षा एक गाणी वाजवत उपस्थितांना ठेका धरायला भाग पाडलं. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422-401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मागितली 50 लाखांची खंडणी. बदलापूरचे माजी नगरसेवक शैलेश वडनेरेंसोबत घडला प्रकार. बदलापुरात माजी नगरसेवकाला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 50 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी गुन्हा दाखल करत 4 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. बदलापूर मधील माजी नगरसेवक शैलेश वडनेर यांनी महिनाभरापूर्वी एका अज्ञात नंबरवरून व्हॉट्सअपवर एक व्हिडिओ आला. या व्हिडिओमध्ये त्यांचे अश्लील फोटो होते. हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत समोरच्याने त्यांच्याकडे 50 लाख रुपयांची खंडणी मागितली. सुरुवातीला हा खोडसाळपणा वाटल्याने वडनेर यांनी त्याकडे लक्ष दिलं नाही. मात्र खंडणीखोरांचा तगादा वाढल्यानंतर वडनेरे यांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर आणि राजेश गज्जल यांनी तांत्रिक तपास करत बदलापूर मधून 4 जणांना बेड्या ठोकल्या. अक्षय उर्फ बकरी गोविंद जाधव, रोनित दयानंद आडारकर, दिलीप मधुकर वाघमारे आणि पुष्कर हरिदास कदम अशी या चौघांची नावे आहेत. या सर्वांना 12 मार्च रोजी न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना 15 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या चौघांपैकी अक्षय उर्फ बकरी जाधव आणि दिलीप वाघमारे या दोघांवर यापूर्वी अंबरनाथ मध्ये एका नामांकित डॉक्टरच्या घरावर कोट्यावधी रुपयांचा दरोडा टाकल्याचा गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यातून जामिनावर सुटल्यानंतर झटपट पैसे कमवण्याच्या उद्देशाने त्यांनी माजी नगरसेवक शैलेश वडनेरे यांना खंडणीसाठी धमकी दिली होती. मात्र बदलापूर पूर्व पोलिसांनी त्यांचा हा डाव हाणून पाडत त्यांना पुन्हा एकदा बेड्या ठोकल्या. बदलापूर पूर्व शहरामध्ये माजी नगरसेवक एक आहेत. वेळोवेळी ते जे आहेत आरोपी फिर्यादीकडे मागणी करत होते की तुझे अश्लील फोटो तुझ्या नातेवाईकांना तुझ्या घरच्यांना पाठवून तुझी बदनामी करेल आणि तू तात्काळ त्यासाठी आम्हाला 50 लाख रुपये दे. तर आम्ही 4 टीम तयार केल्या होत्या. वेळोवेळी वेगवेगळ्या भागामध्ये कर्जत असेल, अंबरनाथ असेल, पनवेल असेल ह्या भागामध्ये टीम पाठवून फॉलोअप घेत होतो. आम्ही एक टीम त्याच्यामध्ये आम्हाला विशाखापट्टणम किंवा त्या साऊथकडे भागात आम्ही रवाना केली आणि त्याच कालावधीमध्ये आम्हाला आरोपी ह्याच भागातले असल्याचे त्याच वेळेस बरोबर समजलं आणि आम्ही हे आरोपी सगळे ताब्यात तांत्रिक विश्लेषणाद्वारे घेतलेले आहेत. फिर्यादीकडे पैसे असल्याचं त्यांना माहिती आहे, ते ह्याच भागातले आहेत म्हणून त्यांनी तो प्रयत्न केला. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227
85 श्री सतीश रुपवते संचालक 83 297 62 302, श्री बंटी आढाव संचालक 89 561 99 139. चांदिवलीमध्ये आमदार दिलीप लांडे यांनी समतेची धुरवळ केली साजरी. चांदिवलीमध्ये आमदार दिलीप लांडे यांनी समतेची धुरवळ साजरी केली. यावेळी परिसरातील सर्व धर्मातील नागरिक एकत्र आले आणि त्यांनी इको फ्रेंडली धुळवड साजरी केली. संपूर्ण देशामध्ये जगामध्ये होळी उत्सव सुरू आहे आणि या होळीच्या निमित्तानं आज रंगपंचमी, या सर्व सणांच्या निमित्ताने आज या ठिकाणी सर्व धार्मिक प्रांतिक भावनात लोकांना या ठिकाणी आपल्या सणामध्ये सामील होण्यासाठी सर्वांना एकत्र करून सर्वांच्या भावनांचा आदर करून या ठिकाणी सर्व सर्व कलर एकत्र करून सर्वांच्या भावनांचा संगम करून या ठिकाणी आज होळी उत्सव आयोजित केलेला आहे. आणि या होळी उत्सवानिमित्ताने आज आपण पाहिलं असेल मोठ्या संख्येने या ठिकाणी लोक आपली प्रथा आणि परंपरा, आपल्या भावना या ठिकाणी सणाच्या निमित्तानं या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहेत. हा सण गेले अनेक वर्ष अशाच पद्धतीने आपल्या सणाची परंपरा आणि आपली संस्कृती जतन करण्याची, वाढवण्याची या ठिकाणी प्रयत्न केला जातो. आणि त्याला सहकार्य म्हणून या संपूर्ण चांदिवली विभागातील सर्व या कलरमध्ये सामील होणारे सर्व प्रांतातील लोक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो. असाच आपले सण, असंच आपली प्रथा आणि परंपरा, आपली संस्कृती टिकली पाहिजे, वाढली पाहिजे, यासाठी सर्वांनी सहकार्य करावं. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक 98 227 85 037, श्री सतीश रुपवते, संचालक 83 297 62 302, श्री बंटी आढाव, संचालक 89 561 99 139. शेगावात होळीचं पूजन. श्री गजानन महाराज संस्थांमध्येही होळी पेटली. होळी रे होळी पूर्णाची पोळी असं म्हणत आनंदाने साजरा केला जाणारा हा सण रंग, उत्साह आणि एकोपा वाढवणारा असतो. बुलढाणा जिल्ह्यातही होळीचा उत्साह शिगेला पोहोचला होता. दरवर्षीप्रमाणे यंदाही शेगावाच्या संत गजानन महाराज संस्थांमध्ये मोठ्या थाटामाटात, जल्लोषात आणि पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करण्यात आली. लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनीच या सणाचा आनंद लुटला. संस्थासह शेगाव शहरातील धनगर नगर, शिवनेरी चौक, गांधी चौक यासह ठिकठिकाणी होळी पेटवण्यात आल्या. स्त्रियांनी होळींचे मनोभावे पूजन करून नैवेद्य अर्पण केला. यानंतर सर्वांनीच गाण्याच्या तालावर अनेकांनी ठेका धरला. गुलाल आणि रंगाच्या सानिध्यात हास्य विनोद आणि नृत्याच्या लयीत शेगाव जल्लोषमय झाला. एकोप्याचा, आनंदाचा आणि रंगोत्सवाचा हा सोहळा कोळी बांधवांसाठी वर्षानुवर्ष परंपरेचा भाग राहिला आहे.
नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्ट मध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? आमदार सदाभाऊ खोत यांनी नातवंडांसोबत रंगपंचमीचा धुळवड उत्सव केला साजरा। शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, देवलाली कैंप 422401। एडमिशंस ओपन, नर्सरी टू 10th for English and Hindi medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. होळीच्या पार्श्वभूमीवर वांद्रे, अंधेरी, लोअर परळ, दादर, वाशी टोल नाका आणि दक्षिण मुंबई यासारख्या भागात विशेष तपासणीची मोहीम। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्ट मध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? पुण्यात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार हेमंत रासने यांच्यासह धूमधडाक्यात होळी साजरी। पुण्यात मोठ्या उत्साहात आणि सामाजिक भावनेतून होळी उत्सव साजरा करण्यात आला। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार हेमंत रासने यांनी या उत्साहात सहभाग घेतला। विशेष म्हणजे गेल्या 30 वर्षापासून डॉक्टर मिलिंद भोई आणि त्यांच्या टीम तर्फे विशेष मुलांसोबत होळी साजरी केली जाते। यंदाही हा उपक्रम पार पडला। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, पुणे हे जगाच्या नकाशावर वेगाने विकसित होणारे शहर आहे। येथे समता आणि विश्वबंधुत्व आहे आणि याचा अनुभव असे सण साजरे करताना येतो। मागील 30 वर्षापासून विशेष मुलांसोबत हा सण साजरा केला जातो, जे परिस्थितीमुळे सण साजरी करू शकत नाहीत। मी दरवर्षी हा उपक्रम साजरा करण्यासाठी आवर्जून येतो। सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या डॉक्टर मिलिंद भोई आणि त्यांच्या टीमचे विशेष कौतुक। नातेवाईकांबरोबर आपण सण साजरे करतो, पण समाजातील उपेक्षित घटकांबरोबर हा सण वाटणं गरजेचं आहे।
आमदार हेमंत रासने म्हणाले, पुणे शहरातील विविध घटक, लोकप्रतिनिधी, प्रशासन, पत्रकार, HIV ग्रस्त मुलं तसेच समाजातील उपेक्षित घटक एकत्र येऊन होळी साजरी करतात। हीच पुण्याची ओळख आहे आणि यामुळेच पुणे सांस्कृतिक राजधानी आहे। पुण्यातील आणि राज्यातील जनतेच्या दुःखाला या होळीत जळून टाकूया, सर्वांना सुख, समाधान आणि समृद्धी लाभो। पुणेकर रंगात रंग मिळून रंग माझा वेगळा ही भावना जपत एकाच रंगात रंगतात। गेल्या अनेक वर्षापासून हा उपक्रम चालवणाऱ्या डॉक्टर मिलिंद भोई यांचे विशेष आभार। कसबा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी महायुतीतील तणाव आणि धोरणांबद्दल प्रतिक्रिया दिली। ते म्हणाले, महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत आणि प्रत्येकाची वेगवेगळी धोरणे आहेत। कोणी कोणत्या पक्षात सामील व्हावे हे ठरवण्याचा अधिकार आमच्या पक्षाच्या नेत्यांना आहे। गेली 40 वर्ष भाजप कार्यकर्ता आहे आणि पक्षाचा आदेशच माझ्यासाठी सर्वोच्च आहे। कसबा मतदारसंघाच्या जनतेने मला 2दा निवडून दिले। मी त्यांचा आमदार म्हणून कार्यरत आहे। महायुतीमध्ये काय करायचं हे ठरवण्याचा अधिकार माझ्या नेत्यांना आहे। देवेंद्र फडणवीस यांचा आदेश आम्ही पाळू, असे ते म्हणाले। ते माझे नेते त्या माध्यमातून पुणेकरांना होळीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। पुणेकर जनता असेल, महाराष्ट्रातील जनता असेल, या देशातील जनता असेल, त्यांना ह्या होळीत त्यांचे असणारे दुःख जळून जाऊन द्या आणि सर्वांना सुख, समृद्धी, समाधान लाभून द्या। ह्या तुमच्या वतीने पहिल्यांदा शुभेच्छा देतो। पुणे शहरात ही सांस्कृतिक राजधानी म्हणून जिला ओळखलं जातं, त्या ठिकाणी रंगात रंग मिळून रंग माझा वेगळा ही जी भावना आपल्याला आहे, त्याच्या व्यतिरिक्त सगळे मिळून एका रंगात रंगण्याचा हा पुणेकरांच्या सांस्कृतिक ठेवा या ठिकाणी होत आहे। या ठिकाणी सर्व लोकप्रतिनिधी असतील, सर्वसामान्य नागरिक असतील, पत्रकार असतील, प्रशासन असेल, HIV ग्रस्त मुलं असतील, समाजातील सर्व उपेक्षितांसहित सगळेजण एकत्रित या रंगात रंग खेळत असतात। सर्वजण ह्याच्यात आनंद साजरा करत असतात। हीच पुण्याची खरी ओळख आहे। त्यामुळेच पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे। डॉक्टर भोईंच्या माध्यमातून हा अनेक वर्ष हा सण या ठिकाणी साजरा केला जातो। त्यांनाही मी त्यांचाही धन्यवाद मानतो आणि सर्व पुणेकरांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। पुण्याला आज आपण जर पाहिलं तर जगाच्या नकाशावरती एक वेगानं विकसित होणारं शहर आपण पाहतोय। परंतु त्याचबरोबर या पुण्याची ही संस्कृती आहे, हे वैभव आहे की या पुण्यामध्ये अशा उत्सवांमधून एक सामाजिक भाव जपला जातो। संवेदनशीलपणानं असे उत्सव साजरे केले जातात। याचं एक उदाहरण म्हणजे सातत्याने गेले 30 वर्ष माझे मित्र डॉक्टर मिलिंद भोई आणि त्यांच्या सर्व टीमच्या माध्यमातून विशेष मुलांसाठी, आता त्याच्यात अनेक प्रकारची मुलं येतात, आमची दिव्यांग असतील, अनेक वेगवेगळ्या प्रकारची मुलं असतील, अशा विशेष मुलांच्या सोबत ज्यांच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं सण उत्सव हा नसतो, किंबहुना त्यांना साजरा करता येत नाही परिस्थितीमुळे, जी आज नशिबानं म्हणूया त्यांच्यावरती ही परिस्थिती असते की त्यांना असे सण उत्सव साजरे करतायत। त्यांच्यावर सातत्यानं 30 वर्ष हा आपला एक पवित्र सण साजरा केला जातो आणि मी दरवर्षी न चुकता या उत्सवामध्ये सहभागी होतो। म्हणून हे आमच्या शहराचं एक वैशिष्ट्य आहे की याच्यामध्ये एक समता आहे, विश्वबंधुत्व आहे आणि विशेष करून संवेदना जी म्हणतो ती आमच्या ह्या कार्यकर्त्यांमध्ये आपण पाहतोय। आणि त्यामुळे सर्वांना मनापासून मी आजच्या या उत्सवाच्या शुभेच्छाही देतो आणि विशेष करून आमच्या डॉक्टर भोईंच्या आणि मिलिंद भोईंच्या आणि त्यांच्या सगळ्या टीमचं कौतुक केलं पाहिजे की आपण आपल्या कुटुंबासमवेत सण साजरे करतो, आपल्या आप्तेष्टांसोबत उत्सव साजरे करतो, परंतु समाजात ज्यांना कोणी नाही किंवा समाजामध्ये ज्यांना अशी संधी मिळत नाही त्यांच्या समेत हा उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न डॉक्टर भोई करतात आणि आम्हाला सगळ्यांना या निमित्ताने ती संधी मिळते। थँक्यू। BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे। तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे। पदाचे नाव रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक,
कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर